तर नमस्कार मित्रांनो कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील एका 38 वर्षीय महिलेच्या शरीरात एक जागतिक आणि नवीन रक्तगट आढळला आहे, ज्याला CRIB असे नाव देण्यात आले आहे. हा शोध रक्तविज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा ही महिला कोलारमधील एका रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. प्रारंभी तिचा रक्तगट सामान्यतः ORH असा होता, पण जेव्हा शस्त्रक्रियेपूर्वी तिला रक्त चढवण्याची गरज भासली तेव्हा उपलब्ध असलेला कोणताही O पॉझिटिव्ह रक्त युनिट तिच्या शरीराशी सुसंगत ठरत नव्हता. हे पाहून रुग्णालयाने हा प्रकार रोटरी बेंगळूर TTK ब्लड सेंटरच्या ॲडव्हान्स रेफरन्स लॅबकडे पाठवला. जेव्हा अत्याधुनिक सेरोलॉजिकल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली तेव्हा असे दिसून आले की महिलेचे रक्त पॅन रिॲक्टिव्ह म्हणजेच कोणत्याही सामान्य रक्त सॅम्पलशी जुळत नव्हते. यावरून शंका आली की हा कोणता ज्ञात किंवा दुर्मिळ रक्तगट नसून पूर्णतः नवीन रक्तगट असू शकतो. यानंतर महिलेच्या 20 नातेवाईकांचे रक्त नमुने तपासण्यात आले, पण कुठलाही नमुना तिच्याशी जुळत नव्हता. डॉक्टरांच्या ह्या कुटुंबाच्या सहकार्याने रक्त न चढवता तिची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपासणीसाठी तिचे आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्त नमुने ब्रिटनमधील इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरन्स लॅबोरेटरी ब्रिटल येथे पाठवण्यात आले. तेथे 10 महिन्याच्या सखोल संशोधनानंतर आणि आण्विक चाचणीनंतर एक नवीन रक्त अँटीजनचा शोध लागला, ज्याला CRIB असे नाव देण्यात आले. CRIB या नावातील CR म्हणजे क्रोमर हे आधीपासूनच अस्तित्वात असलेले रक्तगट प्रणालीचे नाव आणि IB म्हणजे इंडियन बँगलोर, जिथे शोधाची सुरुवात झाली. हे नवीन अँटीजन क्रोमर रक्तगट प्रणालीचा भाग आहे. जून 2025 मध्ये मिलान, इटली झालेल्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन च्या 35व्या प्रादेशिक परिषदेत या शोधाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही महिला जागतिक पहिली व्यक्ती आहेत ज्यांच्या शरीरात नवीन CRIB अँटीजन आढळला आहे. या शोधानंतर रोटरी बेंगळूर TTK ब्लड सेंटरने कर्नाटक स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आणि मुंबईत ICMR च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेंटिव्ह यांच्या सहकार्याने एक रेअर डोनर रजिस्ट्री सुरू केली आहे. ही उपक्रम दुर्मिळ रक्तगट आणि रुग्णांना वेळेवर योग्य रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आले. या शोधामुळे केवळ भारताला जागतिक रक्तविज्ञान क्षेत्रात एक नवीन ओळख मिळाली आहे, तर दुर्मिळ रक्तगटांवरील संशोधन आणि रुग्णांना जीवनरक्षक मदत देण्यासाठी दिशेनेही ही एक मोठी झेप घेतली आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही नवीन माहिती? मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. धन्यवाद.